आर-टी-ई अंतर्गत शुल्क वसुलीची तक्रार केली म्हणून विद्यार्थ्याचा छळ करण्यात आलेला आहे. पुण्यनगरीमधील आजच्या तारखेची सर्वात मोठी अपडेट तुमच्यासमोर मांडत आहे. कुठे घडला हा प्रकार? व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. यामध्ये तुम्हाला सर्व सविस्तर माहिती सांगितलेली आहे. असे तुमच्यासोबत जर घडले तर काय करायचे हे देखील यामध्ये सांगितलेले आहे. तुम्ही पाहू शकता कोंडाळातील CBSE शाळेतील हा जो प्रकार आहे तो उघडकीस आलेला आहे. यामध्ये तुम्ही बघू शकता नागपूरमधील ही घटना आहे. कोंडाळी येथील लाखोटिया भुतडा हायस्कूल जी CBSEची एक शाळा आहे. या शाळेत RT अंतर्गत गोरगरीब विद्यार्थ्यांच्या पालकांची दिशाभूल करून लाखो रुपये बेकायदेशीररित्या शुल्क वसुली केल्याचा गंभीर आरोप पालकांनी केला आहे. 12 वर्षापासून सुरू असलेल्या या प्रकाराची चौकशी तत्कालीन माध्यमिक शिक्षणाधिकारी रवींद्र काटोलकर यांनी केली असता 57 पालकांकडून 10,34,400 रुपये घेतल्याची बाब पुढे आली होती. आता या प्रकरणाची तक्रार करणाऱ्या पाल्यांना सूडबुद्धीने मानसिक त्रास देण्याचा प्रकार व्यवस्थापनाकडून सुरू असल्याचा आरोप पालकांनी केला आहे. फी न भरल्याचे कारण देत विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू न देणे, तसेच हजेरी व रोल कॉल रजिस्टरमधून नाव कमी करणे, व्हॉट्सअप शालेय गटातून वगळणे असे प्रकार सुरू असल्याचा आरोप पालकांनी केला आहे. यापूर्वी मुख्याध्यापकाविरोधात अल्पवयीन विद्यार्थ्यावरील मानसिक छळ प्रकरणी चाइल्ड हेल्पलाईन मार्फत तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर महिला व बालकल्याण समितीच्या अहवालानुसार 4 जून 2025 व 14 नोव्हेंबर 2025ला कोंडाळी पोलीस ठाण्यात बालन्याय कायद्याअंतर्गत 2 गुन्हे दाखल करण्यात आले होते. तरीही शाळा व्यवस्थापनाच्या वर्तनात कुठलीही सुधारणा झाली नाही. शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद नागपूर यांनी 16 ऑक्टोबर 2025ला शाळा व्यवस्थापनाला कार्यवाहीचे आदेश दिले होते. महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग, बालकल्याण समिती व शिक्षण विभागाच्या निर्देशांचे उल्लंघन सुरू आहे. RTE कायदा 2009, बाल हक्क संरक्षण मार्गदर्शक तत्त्वे तसेच सर्वोच्च व उच्च न्यायालयाचे स्पष्ट निर्देश असतानाही विद्यार्थ्यांना फीवरून शिक्षणापासून वंचित ठेवणे बेकायदेशीर असून हा प्रकार सुरू आहे. पालकांच्या तक्रारीवरून काटोलचे गटशिक्षणाधिकारी जावेद इक्बाल यांनी 8 जानेवारीला दिलेल्या अहवालात शाळेतील विद्यार्थ्यांशी भेदभाव न करण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. पुन्हा तक्रार आल्यास कठोर कार्यवाहीची तंदी देण्यात आलेली आहे. जर असे तुमच्यासोबत घडले तर तुम्ही तुमच्या जे जवळील शिक्षण अधिकारी मंडळ आहे किंवा त्यांच्याकडे जाऊन तुम्ही तक्रार जी आहे ती नोंदवू शकता किंवा RTEच्या पोर्टलवरती एक फीडबॅकचा ऑप्शन आहे, त्यावरती तुम्ही तक्रार नोंदवू शकता. RTEच्या वेबसाईटवरती एक ईमेल देखील आहे, त्या ईमेलवरती मेल करून देखील तुम्ही तक्रार नोंदवू शकता.